मानसिकता खराब करापेक्षा आनंदित जीवन जगायचं ना, काय कोणाचा द्वेष करायचा. कारण माझं जीवन असं आहे की मला जर कोणी समोर त्याने मी माहीत पडणं महाराज तो तुम्हाला किडा पाड राहता तरी तो सकाळ भेटणं त्याला विचारली भाऊ चहा पेस का, काय फरक पडणार ना, त्याला इथली लाज वाटायला पाहिजे बापरे मी इथला किडा पाडत तरी मला चहा पाड राहणार भाऊ महाराज. असं जीवन जगू साधं बोय पाडू देऊ किडा नाही का. किडा पाडणारच नाही कितला पाडात माऊली बाबा स्वामी बाबा भाऊसाहेब बाबा गणच किडा पाडा. पण ते किडा पाडतं मन नाव ना मोबाईल घेतं तिथला का म्हणा 4-5 लाख कमवाय जायला राहत. साऊंड सिस्टीम आले दादा, साऊंड सिस्टीम छान आहे. तुम्ही ऐकणारे श्रोते सुद्धा चांगले आहेत. जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने गुणाने मोठे असतील अशा श्रोत्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे माऊली ज्ञानोबारायांचा. या अभंगातून माऊली ज्ञानोबाराय आपलं मनोगत व्यक्त करतात. पण मनोगत व्यक्त करत असताना कोणीतरी समोर असलं पाहिजे. पण गोष्ट अशी आहे माऊली ज्ञानोबाराय जेव्हा नामचिंतनाला बसले असताना नामचिंतनाला जर माणूस बसत असेल ना तर त्याला एकांत असला पाहिजे. एकांत मध्ये नामचिंतन होतं, लोकांमध्ये नाही. माऊली ज्ञानोबाराय नामचिंतनासाठी बसले इथं आणि भगवंताचं दर्शन झालं. एकांत मध्ये आहेत बरं, लोकांतात नाही. एकांत मध्ये माऊली ज्ञानोबाराय बसलेत भगवंताचं नामचिंतनासाठी आणि भगवंताचं दर्शन झालं. दर्शन झाल्याच्या नंतर आता आनंद कोणाकडे व्यक्त करावा. जसं की तुम्ही जर 50 लाखाचा बंगला बांधला, 50 लाखाचा बंगला बांधला, जोपर्यंत जवळचा व्यक्ती पाहत नाही आपल्या पाठीवर शाबासकीची थाप टाकत नाही तोपर्यंत आपल्या 50 लाखाच्या बंगल्याला किंमत बरोबर आहे की नाही. कोणीतरी पाहणार पाहिजे तर बांधलेला खर्च केलेल्या वस्तूला किंमत आहे. ज्ञानोबाराय सांगतात की भगवंताला बघितलं तर खरी पण मी नामचिंतनाला एकांतात बसलोय. पण हा आनंद कोणाकडे व्यक्त करावा आणि व्यक्त करण्यासाठी कोणीच नाही या. म्हणून माऊली ज्ञानोबाराय स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधताय आणि स्वतःच्या बुद्धीला साजणे म्हणलेलं. आणि ज्ञानोबाराय स्वतःच्या बुद्धीला सांगतात ए साजणे मी रूप पाहता क्षणी सुखी झालो. बुद्धीचा प्रश्न बुद्धीने क्वेश्चन केला माऊली तुम्ही रूप पाहता क्षणी सुखी झालात असं काय बघितलं, काय पाहिलं तुम्ही. माऊली म्हणतात बाई काय पाहिलं हा प्रश्न विचारते तर ऐक ना. तो विठ्ठल मी बघितला जो पंढरपुरात बसलाय ना त्या विठ्ठलाला मी बघितलं. बुद्धीचं प्रतिउत्तर येत नाही, रिप्लाय येत नाही. माऊली ज्ञानोबारायांना वाटलं कदाचित बुद्धीला कळलं नसावं म्हणून माऊली ज्ञानोबाराय अजून परिचय देतात. हा विटेवरचा मालक समजला नसेल तर ऐक ना, तो माधव जो वृंदावनामध्ये गोपिकांसोबत रास क्रीडा खेळतोय का त्या माधवाला मी बघितलं. बुद्धी सांगते ठीक आहे तुम्ही बघितलं इथपर्यंत मला मान्य आहे. पण माऊली मला एक सांगा ना, जपी तपी संन्यासी साधूंचं पूर्ण आयुष्य खर्च झालं त्यांना भगवंत भेटला नाही आणि तुम्ही बसल्या जागी तुम्हाला भगवंत दिसला. एवढं सोपं आहे का भगवंताचं दर्शन घेणं, एवढं सोपं आहे का. माऊली सांगतात अगं बाई आत्ता बसलो हे तुला दिसतंय पण मी आत्ता बसलो लगेच भगवंताची प्राप्ती झाली असं नाही. जन्मोजन्मी त्याच्या सोबत आहे म्हणून या जन्मी बसल्या जागी तो मला भेटला. आणि ते जे ठिकाण भूतलावरच्या सगळ्या सुखांपेक्षा जिथं सुख भेटतं ते सुख म्हणजे माझा भगवंत आणि त्याचं मी दर्शन घेतलं असं माऊली ज्ञानोबाराय सांगतात. साध्या सोप्या भाषेमध्ये मी अभंग सोडवलेला आहे, तुमले समजी बी घेऊन म्हणणं काय असं साध्या सोप्या भाषेत अभंग सोडलेला. करू का जय विठ्ठल मग. हा अजून ते नुसतं फोन पेल टाकेल बी वसूल नाही बहिण जाऊन. बरं ठीक आहे ना. विठ्ठल
काय करू बाई ग जीव हा वेडावला. बरोबर म्हण राहिलो ना? बरोबर आहे ना? बरं आहे. तुमले समजे गे म्हणजे अशा नको का समजा ना. विठ्ठल रूप पाहता क्षणी सुखी झालो माऊली ज्ञानोबा राय सांगतात. रूप पाहता क्षणी माऊली ज्ञानोबा राय सुखी झाले, पण रूप दिसल्याच्या नंतर ओळखू पण आलं पाहिजे. एखादा आपल्याला स्वप्न पडतं रात्री, आपण रात्री स्वप्न पाहतो, सकाळी सांगताना लोकांना सांगतो मी स्वप्न देखो पण मला यादच राहणार नाही. आपण स्वप्न सुद्धा सकाळी सांगू शकत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काही काही लोक स्वप्न बघतात तरी स्वप्नातला चेहरा लक्षात राहत नाही. कोणतरी होतं वो साडी नेसेल होतं नाही ते धोतरवालं होतं, चेहरा सुद्धा ध्यान मारत नाही. बरोबर आहे की नाही? पण माऊली ज्ञानोबारायांनी रूप पाहता क्षणी सुखी व्हावं, त्या रूपाची पण ताकद आहे महाराज. ते रूपही तसं आहे नाही का? नाहीतर आता सध्या आपण कसल्याही रूपाला महत्व देतो. तिथं भगवंताचं रूप बघितलं, मला सांगायला आवडेल विठ्ठल कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू, या चालू युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावला. आता प्रसंग असा आहे, अभिमन्यूच्या पत्नीचं नाव काय या? बोलू नका. अभिमन्यूच्या पत्नीचं नाव काय माया हो? हा, उत्तर बरोबर सांगतायत तुम्ही. वा वा, कोणी सांगाय उत्तर? वात आहे एकदम बढिया. तुमल्या अभिमन्यूने बायको माहिती म्हणजे बरंच माहिती होई बा. 75 वर्ष नाही नाही बरोबर आहे ना. नाही ते मुकल्या बाईसले आई माहित नाही राहत. संतोषना बाया सांगता येत नाही, संतोषना परिवार सांगता यावा नाही, पण त्यातली आई बारी सांग माय हो अशी सासूला बी जुलू जुलूस करत ती, धरू धरूच करत ती. म्हणजे हाय बी आलेच पाहिजे आप्पा साहेब. नाही ते बायाले फक्त तिथलंच माहिती राहत. तेवढं बरं आहे तुमनाकडनं. बाया बी चांगल्या परमार्थिक दिकी राहण्यात माले. तुमना डोकावर ना पदरच सांग राह ना बा. विठ्ठल विठ्ठल अभिमन्यू मरण पावले. उत्तरेला दिवस होते. आता तिकडनं कौरवांकडनं सुटलेलं होतं ब्रह्मास्त्र. कृष्ण भगवंताने सांगितलं पांडवातल्या सगळ्या परिवाराला, ज्यांना ज्यांना या अस्त्रातून वाचायचं असेल, या संकटातून निघायचं असेल, तर पर्याय एकच आहे. या अस्त्राला, या शस्त्राला नतमस्तक व्हायचं, याच्याशिवाय पर्याय नाही. जो नतमस्तक होईल तोच वाचेल. सगळ्यांनी हात जोडले, माना खाली टाकले, नतमस्तक झाले. पण उत्तरेला दिवस गेलेले. उत्तरेच्या गर्भात बाळ होतं. आता या बाळाला काय कळणार आहे? हात जोडणं नतमस्तक होणं काय असतंय? उत्तरेच्या लक्षात आलं प्रत्येकाचे हात जोडलेले आहेत, नतमस्तक सगळेच झालेले आहेत, पण माझ्या पोटातल्या बाळाला काय कळणार आहे नतमस्तक होणं काय असतंय? मग कृष्ण भगवंताला सांगितलं, देवा ऐका ना, आम्हाला सांगितल्याच्या नंतर प्रत्येकाचे हात जोडलेले आहेत, प्रत्येकाची मान खाली आहे, त्या शस्त्राला आम्ही नतमस्तक झालोय, पण माझ्या गर्भात जे बाळ आहे त्याला काय कळणार आहे नतमस्तक होणं काय असतंय? मग काहीतरी करा, नाहीतर ते अस्त्र येऊन माझ्या बाळावर घालेल. त्याच्यापेक्षा नुसतं माझं बाळ जाईल असं नाही, या तुझी पण बदनामी आहे देवा. कारण पांडवांच्या बाजूला तू असताना जर का पांडवांचा हा शेवटचा वंश आहे, हा जरी वाचला नाही तर आमची जाईल, पण आमच्यापेक्षा तुझी जास्तची जाणार आहे, कारण तू आमच्या बाजूने आहे. देवानं विचार केला तर करावं तर काय करावं? म्हणले बाई तुझं गर्भाचं मी रक्षण करेल, पण मला तुझं मातृत्व पाहिजे. दिलं म्हणले देवा. अगोदर तर सुरुवातीला सांगितलं तुझ्याकडनं काहीतरी मागावं वाटतंय. म्हणले माग लवकर. अरे काय मागणार आहे? मागणं देवा. म्हणले तू देशील ना? अरे लवकर माग, काय मागायचंय?
तुला काही सोनं नाणं लागत असलं तर देते माग. देव म्हणे सोनं नाणं कितलं होईन तुला पण. त्याच्याच कडे एवढं सोनं. तो मित्राला दान करताना जर सोन्याची नगरी दान करत असेल तर त्याच्याकडे सोनं नाणं कमी असन का हो? हा, कमी असन का? पण तरी एक बी ठिकाणी असं दकाडा नाही देवनी. देवनं जाऊ द्या, जल राक्षस म्हणतो सो रावणने सुद्धा सोनानी लंका होती तरी त्याने आपले काही देखाडा नाही. बरोबर आहे की नाही? आणि सांगा तात्पर्य टिकणी बी नाही बुवा त्याने. सोनाली लंका होती त्यानं टिकणं नाही. बाबा स्वामी आपला पण काहीच राहत नाही, पण आपण आवराव तसंच नाही. आप्पासाहेब उजी होई ना तर आपला पण राग नका दर्जात तर म्हणा बोलेल ना. आज ना कीर्तन नाटे नाटे सोडली जे चुकीनं राही ना ते अजिबात गरलंय जाऊन नाही. कारण काय रास माहिती का, कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपडा दुकान रास. कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपडा दुकान रास. एकनासाठी कपडा शियल राहत नाही. ज्यांना मापमा बसणं त्यानं गाले निघ जाणं वायबा डोकं काय खावा नाही भाऊ. बरोबर आहे की नाही? मला माहितच नाही तुम्हाला गाव ना इतिहास काय शे. काही काही लोकांना लई हो लईच गर्व रासो. रावण नाही इथलं होतं त्यानं टिकणं नाही आणि आपला पण कितलं रास. उजी होय की ते दोन बांड्या पोळ्या बैले राहतस. मागणीनं गाड रास चाके दुसरा ना राहतस. बाकीच ना ते आडा मुडेल रास. दोन शेंबड्या पोळे आणि एक चिपटी बायको यांवर काहीच राहत नाही, पण आपण आवराव तसंच नाही. इतकं सगळं असल्यावर तो काय मागणारा आणि गरज काय मागायची. पण म्हणले बाई मला तुझं मातृत्व दे, कारण मला तुझ्या गर्भात प्रवेश करायचा आहे. माझ्या भगवंतानं गर्भात प्रवेश केला आणि गर्भाचं रक्षण केलं. आता तोच पोरगा जन्माला आला, उत्तरेच्या पोटी पोरगा जन्माला आला. त्याचं नाव काय होतं बोलू नका महाराज मंडळी. महिला माता तुम्ही उत्तर द्या बर. काय नाव होतं तुम्ही? हा काय थोडंफार चुकायला ना बरोबर शेते. वा वा बेकार हुशार लोक येत नाव. आता काय नाही बी सप्ता करत तरी चालाव ना बाबा. बाळ जन्माला आलं. आता पोरगा जन्माला आल्याच्या नंतर ते रडत आणि विरुद्ध विचार केला. जर रडत नसेल तर हसलं तरी पाहिजे ना. पण ते बाळ हसतही नाही आणि रडतही नाही. सगळे टेन्शन मध्ये चिंता करत होते जन्माला येणारा पोरगा रडला पाहिजे, पण ह्यो पोरगा रडतही नाही आणि उलटी क्रिया करायचं म्हणल्यावर हसतही नाहीये. त्याच्या विरोधात करायचं म्हणलं तर रडतही नाही हसतही नाही. नेमकं काय झालंय बाळाला? आणि नेमकं कुंती मातेनं सांगितलं का नाही याला की पांडवांचा वंश जन्माला आलेला आणि भगवंत आले. भगवंत आल्याच्या नंतर भगवंताच्या समोर धरलं वाढ आणि ते वाढ हसायला लागलं. काय कारण होतं बरं माय हो? काय कारण होतं? अगोदर सगळ्यांच्या चेहऱ्याकडे ते टकटक बघत होतं, पण हसतही नाही आणि रडतही नव्हतं. आणि भगवंताला बघितल्या बरोबर पोरगा हसायला लागलं. काय कारण होतं? सगळे चेहरे बघितले पर बाळ विचार करत होत, जो चेहरा मी माझ्या मायच्या उदरात बघितला तो चेहरा नाही अजून मला दिसत. सगळे चेहरे दिसत आहेत. बट्टाच ना तोंड येते की राहणार म्हणे, पण या ते बट्या तपकीरवाल्या बहिणी शेत म्हणे, या बाकीना ते विमलवाला भाव शेत म्हणे. मी जे तोंड दाखवतं साफसुत्र तेच नाही दिकी राहिना म्हणे मला. आणि जेव्हा भगवंताचं दर्शन झालं, दर्शन भगवंताचा झाल्याच्या नंतर तो आनंद काय होता त्या जन्माला आलेल्या लेकराला कळत होता महाराज. इथं तर माऊली ज्ञानोबाराय बघतायत तर काय आनंद असेल. विठ्ठल माऊली ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं होतं आपला जन्मच तेवढ्यासाठी भगवंताच्या प्राप्तीसाठी. आपण जन्मोजन्मी त्याच्या सोबत आहे तर त्याचं दर्शन घेणं काय जरुरीच आहे. आता आपलं काय झालंय? आपलं उलट झालंय भाऊसाहेब बाबा स्वामी बाबा. आपलं इथलं उलट जायचे. आपल्या वेळेवर काही सुधरत नाही. कवय काय करू असं. एक बावले बापनी सांग बावड्या आपली पोरदा काल जा नाही म्हणे.
बावड्याला सांगा पोरदा काल जाणशे बावड्या तटेन सुरुवात करते दुपार नाही विचार करा ना मन बापने पोरदा काल सांगायचे सकाळी पोरदा काल जाणशे कोणी पॅन्ट मागू कोणा बूट मागू पोरदा काल जाणं तू का कमी आनंद शे का बावड्याला हा आता तयारी त्याची चालू आहे मनातल्या मनात काय कराना कस काय कराना विन कराना का नाही कराना कोणता पॅन्टवर कोणतं शर्ट मॅच करीन भाऊ पुरा दिनभर विचार करा आणि रातले झोप ना रातले झोप ना पण 10 बार झोपेल होता 10 बार झोपेल होता त्यानं सपन मला लगीन बी होई गेन एक पोऱ्याना बाप बी होई गया तो एक पोऱ्याना बाप होई गया पोरगा मधमा झोपेल होता बाई सांगे हो माहित आहे सरकारना त्यांना हात दाबायचा नाव सरक ना थोडस हो माय तुम्ही सरका ना तो पोऱ्याना हात दाबायचा याव सरक ना सरका सरका मा दाबावर तुम्ही खाली घ्या दोन्ही हात मोडली ना जेमतेम क्लिअर करा त्या हात असले बाप म्हणे काय राव काय सत्यानाश करा फोन करी सांग दिन 15 दिन मा येतो भाऊ पाटा पुटा बांधे क्लिअर करा पोरदा खाल्लंय घ्या पोरदा खाली 4 जण सांगे नवरदेव पोरगा त्यांना बाप त्यांना मोठा भाऊ आणि मित्र 4 लोके सोबत पोरुनी पाणी दिसली चालणी गे चहा लईनी पोर चहा बी पिली नी भाऊनी पोरगी पोहे लईनी पोहे बी खावाय गे मग बापनी विचार आडून म्हणे बावडेव पोर पटणी का रे यान मान काल टाकली नाही एक बी नाही 2 बी नाही म्हणे अहो बापले सर माय राय नवीन म्हणे बावले बोलावं त्यांना मोठा बावले म्हणे विचार रे दादा याले पोर आवडणी का तो म्हणे काय रे भाऊ पोर पटणी रे हो बावले बी बोले नाही म्हणे अहो माल बी बाहेर नवी बोलाले मग मित्राला सांगा म्हणे देख रे भाऊ तू मित्राला विचार याल पोर पटणी का मग तो मित्र उना म्हणे बावड्या पोर पटणी का रे खरं सांग का जीवन म्हणे म्हणे सांग ना मी पोरत दकी नाही म्हणे मग तू आले काय पोहे खावालशील गेलो होता का रे पाणी दी गई चहा दी गई पोहे काय घ्या डिश भर तरी तू सुधार नाही पोरदा का ना मग तू येल का सांगसाठी होता आडे पोरगीच्या बापानं सांगितलं म्हणले काही का असे ना नातं जुडो अगर नको जुडो पण जेवण करून जा आता जेवण करून घ्या म्हणल्यावर त्या पोर मित्रांना सांगितलं म्हणे देख रे आता ते जेवणले तांब्या शेत पोर जेवण वाढी तवय तर देखले जो बरं मी इशारा करा का तवय तर देख जो म्हणे म्हणे हा नेमका जेवणले बसना ताव भाऊ खाल मानगाली खाई राहना हा वर देखेच नाही उनी पोरत शिरा वाढत शिरा शिरा मित्र म्हणे ए दख रे आता तरी ते गेले रे नवीन चान्स भेटाव नाही रे मग याने देख पोरणाकडे ताटमा डाळ भात शिरा मटण उसळ भारी भारी वस्तू ठेवलं त्यात अहो भाऊ मित्रांनी सांगा या भाऊले म्हणे देख रे पोर देखील बरं नंतर चान्स भेटाव नाही ती पोर शिरा वाढ राणी यंदा का पोरणीकडे पोर एवढी सुंदर होती ना पोर पार घरमा घुशी गई तो लगून दकी राहना याला असं वाट्यावर पर्दा कवय सरकीन कवय तोंड देखीन भाऊ इथला देखी राहता आता नेमकी पोरगी निघणी तर किचन रूम माई पोरगी निघणी उसळ वाढ राहती मटणी भाजी मटकी पोरगी मटणी भाजी वाढ राहती अहो भाऊ पोरणीकडे दका दका मा शिर आली ना वरण मग कालाय राहता दका दका मा पोरा असत असत घर मग तिना मैत्रिणी विचारत का हो दिदी म्हणे इथली का बा अशी राहिली माय तो बानट सुरूत ना वरून मग चिरा कालाय काय राहिला काही लोक रूप पाहता क्षणी सुखी होतात आणि काही लोक रूप पाहता क्षणी वेडे होतात विठ्ठल आणि रूप पाहून वेळे होणारे आपण साधारण लोकांचा विषय द्या सोडून स्वतः भगवंत सुद्धा रूप पाहताना वेडा झालेला आहे फक्त संतांना रूप कळालंय संतांना देवाचं रूप कळालं स्वतः भगवंत सुद्धा वेडा झालाय ना ज्यांना देवाचाही देव महादेव म्हणतो तो सुद्धा रूप पाहून वेडा झाला ना कारण जेव्हा मोहिनीचं रूप माझ्या विष्णू भगवंतानं घेतलं मोहिनीचं रूप विष्णू भगवंतानं घेतलं आणि ते मोहिनीचं रूप बघून महादेवानं बघितल्याच्या नंतर महादेव म्हणले लय सुंदर दिसायली मोहिनीच्या मागे धावायला लागला महादेव मोहिनीच्या मागे महादेव धावतोय मोहिनी म्हणे अहो काय येडा होई घ्या म्हणे महादेव असल्यावर मोहिनी म्हणे वेडा झाला काय देवा अरे मला ओळखतो का मी कोणा मला माहिती आहे तू विष्णू आहे पर तू एवढा सुंदर दिसायला ना देवा
तर मनाची अशी अपेक्षा आहे की तुझ्यासोबत लग्न करावं वाटायला रे. कोण सांगे आई? कोण सांगे? महादेव कोणले सांगे? मोहिनीचं रूप विष्णू भगवंतानं घेतलं. भगवंताचं मोहिनी रूप बघून सुद्धा महादेव वेडा होतो, तर तुमचा आमचा काय विषय या? हा आई रूप द्या का नव्ह नका मला सांगा ना. इच्छा होई जा आपलं स्वामी महाराज स्वामीजी म्हणे इच्छा होई जाते सांगानी. कारण मी एकदा ना पारोडाकडे कीर्तनले जाय रे. तू लॉकडाऊनना प्रसंग होता. दुसऱ्या लॉकडाऊनना टाइमले कीर्तने चालूही झालं होतात ना बाबा भाऊसाहेब बाबा. पण तो नियम चालू करेल होता. हाताला सॅनिटायझर, तोंडाला मास्क लावायचं. आता माझं मास्क लावलेलं होतं आप्पासाहेब, तोंड असं बांधलेलं होतं आणि मला मास्क लावानी गरजच नाही. मी पेटाना मागलं कापड सोडी ठेवू आणि ते असं मस्त बांधिले. आता म्हणत ते मास्क असं लाल पेटाना कापडवरी तोंड बांधेल. पारोडाला उतरणू एसटी अलाउन्स करणाऱ्या काकाकडे गो म्हणतं, काका माले भडगाव जाणं शे म्हणतं. म्हणे महाराज 5च्या नंतर गाड्या बंद होतात. आता तुम्हाला बसेस नाही, एसटी नाही, जायचं असेल तर प्रायव्हेट गाडीनं जावं लागेल. म्हणलं काका मला ते पण माहित नाही प्रायव्हेट गाडी कुठं लागते म्हणून. एवढं भारी माणूस होता का? मला घेतलं म्हणे चला म्हणे महाराज मी सोडतो तुम्हाला. आता जिथं प्रायव्हेट गाड्या लागत होत्या तिथं मला सोडलं. तिथं सोडल्याच्या नंतर त्या प्रायव्हेट गाडीवाल्याजवळ आणलं. मी प्रायव्हेट गाडीवाल्याला म्हणलं दादा गाडी तुझी कुठे जाते? म्हणलं भडगाव. म्हणलं दादा कधी निघायची गाडी? म्हणे महाराज कितला टाइम लागेल ते काय सांगते आणि पण गाडी भडगाव जाईन एवढं पक्क. म्हणतं भाऊ तुला कितला सीट आहे लागवशत गाडी? म्हणे 15. म्हणतं मी कितवा आहे? म्हणे पहिला. ओ म्हणा बापरे यान गाडी कवय बरोबर. म्हणजे मी देवले 9 देव बा यान गाडी भरू दे रे लवकर. आता गाडी भरते म्हणजे मी पहिला होतो, अजून 14 तर 15 सीट त्याला पाहिजे होती, लोक पाहिजे होती. मग मी म्हणलं आता गाडीमध्ये एवढ्या गरमीमध्ये बसण्यापेक्षा मी काय केलं, समोरच दुकान होती, दुकानच्या त्या ओट्यावर जागा होती, मस्त बांधलेला होता ओटासारखा, त्याच्यावर बसलो. पण ते मास्क वगैरे बांधलेलं तसंच आणि 5 सव्वा 5 झालेले होते. आता नेमका मी ते तोंड वगैरे बांधून बसलेला. कॉलेजचे पोर आली व त्या कॉलेज ना पोरे होणार त्याचनी दे का म्हणा तोंड बिन बांधेल. एकने ध्यान पण नाही. तो दुसऱ्याला सांगे हो दकर पोर काय बारी बसे हो काय रे काय हो काय गडबडी इज्जतली राहणार हो काका. मला सुरुवातीला थोडा त्रास व्हायचा आप्पा तुमले ते घर मी 2-3 किस्सा सांग दिला. हाय पहिले बोलती पॉझिटिव्ह आहे ते ना मार्केट मध्ये गो ते ताण मिटी गे नाही ते बऱ्याच ठिकाणी म्हणे पॉझिटिव्ह आहे म्हणा बाले बिले वाढेल. पहिलेच राहणं असं शे एसटी मग बसेल होतो एक आजी म्हणे म्हणा तोंडतोय मास्क कंटिन्यू होतात नाही का म्हणा मास्क लायला होता. बॅग ठेवलं होती बॅग ना बाजू मग मी बसेल होतो. ड्रायव्हरना मागला सीटले पहिलंच सीट ज्याला म्हणतस आपण. एक म्हातारी म्हणे 55-60 वर्षनी होई बिचारी म्हणा तोंड बिन बांधेल तू टिया बिया. म्हातारी काय काय वय काय म्हणे म्हातारी म्हणे दिदी आहे बॅग बसलेली हो पण माल बसू दे म्हणे. असं बऱ्याच ठिकाणी होय बऱ्याच ठिकाणी. 40 गावकडे म्हणा पुरं कीर्तन होई गे इतका लोक खुश काय कीर्तन करू महाराज काय कीर्तन करू महाराज. आणि मला तर सवय अशी होती गरमी होती ना फेटा लगेच सोडलो मी आणि केस मोक्या करल्या फेटा गुंडाईनी चाल राहिलो. लोके पुढे चाला ना त्याच ना मागे आम्ही चाल राहिलो. 15-20 बाया चाल. एक मावशी म्हणे माय हो पोर काय मस्त कीर्तन करस म्हणे आहे म्हणता मावशी तू असं कर मन करता दाद्या दखी काढ. काय इज्जत लेवा नाही कितलं इज्जत लेवा नाही. आता जसं आहे तसं शे त्याला काय विलाज आहे ते. त्या पोरांनी मला बघितलं विठ्ठल विठ्ठल मी खानदेशी आहे ना कानादेश नाही म्हणे म्हणा जाडा मोठा सभे राहतच आणि मला उभाटी नाकला ना आवडत गागर पडत नाही तो मनचित लागत नाही. ते एका पोरानं माझ्याकडे बघितलं पोरगी लय सुंदर दिसायली म्हणली. आता मी ऐकली ना ते पण मी पहिले हिंमत सुटी जाय म्हणे पण आता ते काही वाटत नाही मला. असा भेटत राहतात
15 मिनिटं ते माझ्या आजूबाजूने फिरत होते, पोरगी समजीशील. मग 15 मिनिटाच्या नंतर मी ते उपकरण सोडलं. उपकरण सोडानंतर तेच ना ध्यान मावणं, ओ पोर नाही रे, पोऱ्याच्यावर म्हणे तो. पोऱ्या आहे समजे की गुपचूप राहायला पाहिजे ना. कठीण सुरुवात त्यासनी. का रे हाव रास असा दिखस असा, हाव काय करत असेल का बा, तुला कपाशीन काड्या उपाडायला लय जाणं का. पण लोक असे नको त्या गोष्टीच मग भयान इंटरेस्ट. आता हा काय करत असेल हा प्रश्न. मी म्हणलं आपल्याला पण गाडी भरायला 1 तास लागत होता, अर्धा तास टाइमपास झाला, अजून अर्धा तास बाकी आहे गाडी भरायला नाही का. मी म्हणलं अजून यांना जरा वेळ करायचं. मग मी बसल्या बसल्या गाणं गुणगुणत होतो. हरी लगबग लगबग माझ्या रायाची, लगबग लगबग माझ्या रायाची, गळ्याच्या ज्वारी जायाची अन गाडी घुंगराची आली थोरल्या वाऱ्याची, गाडी घुंगराची आली थोरल्या वाऱ्याची, गाडी घुंगराची लगबग लगबग माझ्या देवाची, लगबग लगबग माझ्या रायाची, गळ्याच्या ज्वारी स्वतःच्या मनाशी स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधतायत. आणि बुद्धीला सांगितलं, ए साजने ऐक ना, मी पाहता क्षणी सुखी झालो म्हणतात. पाहता क्षणी सुखी झालो. काही लोक काही बघून सुखी होतात, पण माऊली ज्ञानोबा राय भगवंताचा रूप बघितल्याच्या नंतर सुखी झाले. मी तुम्हाला मध्येच सांगून गेलो, मध्येच सांगून गेलो, कोण कोणत्या रूपाला वाढल काय सांगता येत नाही. पण माऊली ज्ञानोबारांनी भगवंताला बघितल्याच्या नंतर त्यांची मानसिकता व्यक्त करतायत. आता सध्या तर कोणी कोणाला बघून काही सांगता येत नाही. आता रूपपात लोचने अभंग नुसता म्हणी जातच मुक लागले, माहित नाही का बरं म्हणेल शे असं. कारण अभंग लगून पोचानं जाऊ द्या, वरवरनं मटेरियल दरांचा वय पड जायला लोकेशले. हो, रूपपात लोचने आमचे भजनी मंडळवाले जोपर्यंत रूपक होत नाही तोपर्यंत पंचपदी नाही. बरोबर आहे ना. आठ तरुण आठ बरात दिखे राहणार, तरुण बी दिखे राहणार बा. हा मग शेत ना. नाही खोटं बोला, पण थोडा बजेट ठेवा ना बाबा. बठात तरुण येतो. आता मी जर पडाले तरुण म्हणाल कितलं गरबडी उपाय दे. नाही खरंच म्हातारा बी म्हणता येत नाही ना मग त्याशी. हा खरं तुमनं खरं आहे माऊली बाबा. सौड मसात फार करलीसून पाय पडली नाही, ते पण खरं आहे. पण आता जर का
तरुण बरेच आहेत बिचारे, इथं उभे राहतात ना, आम्ही भजनाला बसलो की रूप पाहतलो, रामकृष्ण हरी नंतर रूप पाहतलो चनी शिवाय आमच्या भजनाला सुरुवात होत नाही, नाही का? इथं आल्याच्या नंतर आपण ते म्हणतो, पण 8 ह्याच्याच ना कॉन्टॅक्ट नाही शे, त्या कधीच रूप पाहता लोचनी म्हणावत नाही. मग काय म्हणतात आप्पासाहेब त्या पाखरा आजाद केले पाखरानं आजाद केलं तुला. ओ आप्पा ती पहिलेच आजाद होती रे, तू आजाद आलवाय ना कुत्र वाज मग गमवत ते आजादच होती. तिला पक्क माहित होतं म्हणलं की मी यालेच बंदी वाढायला लावतो असं तू ना खुश होय रांदा. बुद्धीचा संवाद साधत असताना प्रश्न आला मनामध्ये, कारण रूप पाहिलं तुम्ही पर बघितलं कोणाला? बुद्धी सांगते माऊली ज्ञानोबारायांना. ज्ञानोबारायांनी सांगितलं तो विटेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाचे पाऊले समान. मग अजून परिचय देताना सांगितलं, हा सोपं भाषा सांगा जाते म्हणजे तुमले समजेन. कोणाला बघितलं सांगतात माऊली ज्ञानोबाराय. हे कुंजवनामध्ये चारी तो देनो वेणू मधुरेश्वराने वाजवितो वेणू मधुरेश्वराने वाजवितो वेणू मधुरेश्वराने वाजवितो. राधा कृष्ण मुरली वाजे ताल धरोनी गोपी नाचे क्रीडा करोनी दाखवितो नित्य क्रीडा करोनी दाखवितो वेणू मधुर स्वराने वाजवितो वेणू मधुर स्वराने. अगं बाई तो विटेवर उभा आहे, तो ओळखू आला नाही का? मग मी त्याला बघितलं. कोणाला? कोणाला बघितलं? माऊली सांगतात अभंगाच्या 2य चरणामध्ये.